नमस्कार मित्रांनो. तर आज आपण या ठिकाणी शिक्षण संचालक यांच्याकडून एक पत्र त्या ठिकाणी निर्गमित झालेलं आहे. ते महत्त्वाचं पत्र आहे आणि त्या महत्त्वाच्या पत्राबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या ऑथेंटिक माहिती तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तर मित्रांनो, मागच्याच भेटीमध्ये आपण त्या ठिकाणी आयुक्त कार्यालयातून संच मान्यतेसंदर्भात जी काही माहिती दिलेली होती, त्याप्रमाणेच कार्यवाही होत आहे आणि 30 डिसेंबरपर्यंत ह्या संच मान्यता ज्या आहेत, त्या संच मान्यतेची कार्यवाही या ठिकाणी झालेली आहे. त्याबद्दलची महत्त्वाची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, शिक्षक भरतीच्या दृष्टीनं ही संच मान्यतेचे जे काम आहे, ते काम महत्त्वाचं होतं आणि त्या ठिकाणी हे पत्र या ठिकाणी निर्गमित झालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, प्रति शिक्षणाधिकारी, माध्यमिक, जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि प्रशासन अधिकारी, मनपा, नपा, न नगरपालिका सर्व यांना हे या ठिकाणी पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि जो विषय आहे, तो विषय या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. सन 2025-26 च्या संच मान्यतेबाबतचं हे या ठिकाणी पत्र निर्गमित झालेलं आहे आणि या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे. तो शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा जो शासन निर्णय होता, ते शासन निर्णय या ठिकाणी आणि शासनाचे पत्र त्याबाबतचा व्यवहार या ठिकाणी पत्रव्यवहार दिलेला आहे आणि हे जे पत्र काढलेलं आहे, ते पत्र श्रीराम पांदडे, शिक्षण संचालक, सहसंचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, पुणे म्हणजे आयुक्त कार्यालयातून या ठिकाणी हे पत्र या ठिकाणी निर्गमित झालेलं आहे मित्रांनो. याच्यामध्ये बघूया आपण, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 15/3/2024 अन्वये निर्गमित संच मान्यता, सुधारित निकष तसेच शासनपत्र दिनांक 21/2/2025 व दिनांक 26/3/2025 मधील निर्देशानुसार दिनांक 20/10/2025 रोजीच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्या ग्राह्य धरून सन 2025-26 च्या संच मान्यता शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करून दिलेल्या आहे. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, की मित्रांनो, हे जे तारखा या ठिकाणी दिलेल्या आहेत, तो शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे 15/3/2024. तसेच 21/2/2025 तसेच 26/3/2025 च्या निर्देशानुसार दिनांक 20/10/2025 रोजीचा जो काही पट आहे, तो पट या ठिकाणी आधार वैध असलेल्या विद्यार्थ्यांचा गृहीत धरून त्या ठिकाणी 25-26 च्या संच मान्यता शिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉगिनला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत मित्रांनो. याच्यामध्ये सोबत जोडलेल्या वापरकर्ता पुस्तिका युजर मॅन्युअलनुसार तपासणी करून योग्य असणाऱ्या संच मान्यता डिजिटल स्वाक्षरी करून शाळांना उपलब्ध करून द्याव्या. आता ज्या संच मान्यता आहेत, त्या संच मान्यता डिजिटल स्वाक्षरी करून शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करून दिलेल्या ह्या संच मान्यता आहेत. त्या संच मान्यता शिक्षणाधिकाऱ्यांनी काय करायचं आहे, की डिजिटल स्वाक्षरी करून त्या शाळांना उपलब्ध करून द्यायच्या आहेत. ज्या शाळांची पायाभूत पदांबाबत अडचणी असतील, त्याबाबत तत्काळ प्रतिसाद द्यावा. ज्या शाळांच्या पायाभूत पदांबाबत जर अडचणी असतील, तर त्यांना याबाबत तत्काळ प्रतिसाद द्यावा, असं देखील या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. तसेच सर्व संच मान्यता 15/1/2026 पर्यंत शाळांना उपलब्ध करून द्यायच्या असल्यामुळे, त्रुटी असलेल्या शाळांची जिल्हानिहाय यादी आपणास यापूर्वी उपलब्ध करून देण्यात आली असून, त्याची पडताळणी करून तत्काळ संबंधित शाळांकडून त्रुटीची पूर्तता करून घ्यावी. याच्यामध्ये काय म्हटलंय, की सर्व संच मान्यता 15/1/2026 पर्यंत शाळांना उपलब्ध करून द्यायच्या आहेत. त्यामुळं त्रुटी असलेल्या शाळांची जिल्हानिहाय यादी आपणाला यापूर्वी उपलब्ध करून देण्यात आलेली होती. त्याची पडताळणी करून संबंधित सर्व शाळांकडून त्रुटीची पूर्तता करून घ्यायची आहे. ज्या शाळांची त्रुटी होते संच मान्यतेची, त्याची त्रुटींची पूर्तता करून हे संच मान्यतेचे जे काम आहे, ते 15/1/2026 पर्यंत संपूर्ण करायचं आहे. व आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांची संच मान्यता दिनांक 15/1/2026 पर्यंत निर्गमित होईल, या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी. आता ज्या संच मान्यता आहेत, त्या संच मान्यता 15/1/2026 पर्यंत सर्व जिल्ह्यांच्या राज्यातील संच मान्यता त्या ठिकाणी काय करायचं आहे, की सर्व शाळांना त्या ठिकाणी निर्गमित करायच्या आहेत. डिजिटल स्वाक्षरीद्वारे त्या निर्गमित करायच्या आहेत.
विहित केलेल्या कालमर्यादेनंतर जिल्ह्यातील सन 2025-26च्या संच मान्यता निर्गमित न झालेल्या शाळांचे वेतन अदा होणार नाही. याबाबत दक्षता घेण्यात यावी. आता ज्या काही शाळा आहेत, त्या शाळांच्या जर संच मान्यता निर्गमित न झालेल्या शाळांचे वेतन अदा होणार नाही, याची दक्षता देखील घ्यायचं या पत्राद्वारे सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, शिक्षक भरतीच्या दृष्टीनं हे अत्यंत महत्त्वाचं पत्र आहे. आता ह्या संच मान्यता झाल्यानंतर ना, त्यानंतर पदनिश्चिती होते आणि पदनिश्चिती झाल्यानंतर ना, पुढील प्रक्रिया जी आहे, ती पुढील प्रक्रिया या ठिकाणी रोस्टर तपासायची प्रक्रिया चालू होते आणि रोस्टर तपासल्यानंतर ना, पुढील पुढील जी प्रक्रिया आहे, ती त्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षक समायोजन आणि जाहिरातीची प्रक्रिया या ठिकाणी सुरू होईल मित्रांनो. धन्यवाद.